कोल्हापूर महापालिका हद्दवाढीचा मुद्दा हा तापल्याचं दिसतंय। हद्दवाढी विरोधी कृती समितीनं आज गावबंद आंदोलन पुकारलंय। महापालिका हद्दीलगतच्या 20 गावांमध्ये हा बंद पुकारण्यात आलाय। गावं महापालिकेत समाविष्ट करण्यास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीनं आज गावबंद आंदोलन पुकारलंय। कोल्हापूर शहराभोवती असणाऱ्या या 20 गावांनी हे गावबंद आंदोलन पुकारलं असून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहरात येणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। दिवसभर गावातील व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी गावबंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापूर शहराचा तुम्ही विकास करू शकला नाही, मग आमच्या गावांचा विकास काय करणार असा संतप्त सवाल या गावातील ग्रामस्थांनी विचारलाय। आज या ठिकाणी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध म्हणून आज 20 गावे या ठिकाणी आम्ही बंद करण्यात आलेल्या व त्या गावांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सरकारला एक आम्ही या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे। कारण ग्रामीण जनतेच्या भावना सरकार विचारातच घेत नाही आहे। कारण आज या ग्रामीण जनतेला हद्दवाढ का नको आहे हे सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे ग्रामीण जनतेला, आणि त्या ठिकाणी त्यांच्या भावना त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत अशी या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे। आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा घाट काही लोकप्रतिनिधींनी घातलेला आहे। हा फक्त त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी हा त्यांना हद्दवाढ पाहिजे आहे का त्यांच्या शहराच्या विकासासाठी पाहिजे आहे? आज IT मध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये किती कंपन्या आल्या। आज कोल्हापूरचं विमान तर एवढं चांगलं झाले म्हणून सांगितलंय, पण कंपन्या किती आल्यात आजपर्यंत? एका दुसरीच कंपनी किंवा मल्टीनॅशनल कंपनी कुठली आलेली नाही। त्यामुळे हद्दवाढ आपली ग्रामपंचायतच भारी असं आम्हाला वाटतं। परत सुधारलेलं नाही। आज पण 100 वर्षात 50 वर्षात तुमचे स्थापन झालेल्यापासून ते आमचे तुम्ही गावं काय सुधारणार लोक? आत्ताच्या घडीला जी महानगरपालिकेची इलेक्शन आहे त्या इलेक्शननुसार ज्या ग्रामीण भागामध्ये जे गायरान आहे किंवा जो कोल्हापूर महानगरपालिकेची जे बिल्डर लॉबी जी आहे त्यांच्यासाठी इकडची जागा ही त्यांना मेन वाटत आहे। त्यामुळे ते फक्त जागेच्या ह्याच्यासाठी मला तर वाटतं हद्दवाढ करत आहेत।